आज या स्वप्नील शिंदे सरकार साहेबांनी पार्टीचं नियोजन केलंय बघा. त्यासाठी आम्हाला जायचं सगळी गँग साध्या माध्यावर या देवराज हॉटेलला जेवायसाठी. खरं त्याआधी आता मला रत्नागिरीतनं यायला पाहिजे कोल्हापूरला, कारण 2 दिवस आम्ही रत्नागिरीमध्येच थांबलेलो. ऑफिसची सगळी कामं झालेली, त्यामुळे बॅगा बिगा सगळ्या पॅक करून गाडीत भरल्या बघा आणि लिकीला घेऊन चाललेलो. खरं लिकीला काय मामाला सोडूच वाटेना. 2 दिवस असली रमलेली गणी मामा मामीचं पण डोळं भरलेले, कारण 2 दिवस लिकीनं या दोघांना खोळच लावून सोडलेलं बघा. खरं आता काय करायचं, घरला पण जायला पाहिजे. ते दुसरं कृष्णराज लागले दंगा करायला, कधी येणार म्हणून आता चाललोय. डोळ्यावर झोप आली म्हणून या साखरप्याच्या चेकपोस्टला थांबलो की जरा गाडी बाजूला लावून तासभर इथं झोप काढली आणि चेकपोस्ट क्रॉस करून वरती आलो. आणि नेहमीप्रमाणे या पोलीसवाल्यांनी परत अडवलं की बघा. परत काय लायसन दाखवलं आणि निघालो आणि वरती घाटात वर आलो आणि हे आणि पोलीसवाले इथं होतो बघा. या पोलीसवाल्यांनी तर काय गाडी थांबवली नाही. खरं खाली मी थांबलो नसतो तर खालच्यांनी फोन करून सांगितलं असतं वरती याला अडवा म्हणून. घोटाळावाडी पाशी आलो, जरा नेहमीच्या अड्ड्यावर थांबलो बघा या अथर्ववाडा सेंटरला. सकाळी नाश्ता करून आलेलो, खरं गाडी चालवून या उन्हानं परत जिरलं बघा सगळं. इथं 2 वडा खाल्लं आणि पोरगी पण कंटाळी आली मम्मी पाशी बसून, म्हणून तिला जरा माझ्या मांडीव घेतला आणि हळूहळू चाललो बघा पुढे. पोरगीनं पण बघून बघून जराशी गाडी शिकली बघा आणि जरा पुढे आल्यावर लागली की स्वतःच चालवायला. माझ्या लेकीनं तर विषयच हार्ड करून टाकलाय बघा. हळूहळू लेकच घरला घेऊन आली बघा आम्हाला. आणि घरात आल्यावर ही चिल्लर पार्टी आपली वाटच बघत होती. तवर कृष्णराजला घेतलं नाही म्हणून यानं तर रडून दंगा केला आणि एवढं गरम होत होतं याला घातला बघा पाण्याच्या टपात. असला दंगा करायला बघा की काय करायचं, उन्हाळ्याचा असला पडला यांच्यासाठी एसी घ्यायला लागते वाटतं. आणि फ्रेश झाल्यावर नाचायला आले बघा की कसले नट्टीनं मारली मिट्टी करत. आणि 7 वाजता बरोबर रामनगराचा गोट्या हे एमआयडीसीतला अक्षय केळ आणि हे आमच्या इथला अक्षय पवार यांना घेऊन गेलो साध्या माध्याच्या हॉटेल देवराजला, कारण हे आमचं स्वप्ना शिंदे जेवण देणार होते इथं बघा. हे कार्यकर्ते भाऊ पहिल्यांदाच आम्हाला पार्टी द्याले बघा. आणि या रोहित्याला तर नो कमेंट, काय बोलायचं अवघड आहे. जरा बोलल्यावर कार्यकर्ता रुसतोय लगेच. हॉटेलमध्ये गेले वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला आणि रस्सा दिलेला बघा. आणि जरा वेळ झाला म्हणून स्वप्नाला म्हणलो जरा ताटं झाल्यात का बघ. स्वप्ना गेला डायरेक्ट किचन मध्ये, म्हणला ताटं अजून भरायचं चालू आहे, जरा 5 मिनिटं थांबा. मग काय ताटं युज पर्यंत सगळेजण रोह्याला जरा शिव्या द्याल, जरा मटन चिकन चालू कर म्हणून. काय नुसतं मसुरा खाऊन नुसता जगा लागलाय. मी काय रोह्याकडे लक्ष दिलं नाही, कारण आपलं आलेलं मटणाचं ताट बघा, तांबडा पांढरा रस्सा. मी जरा पांढरा रस्सा पिला, चांगला होता. तवर स्वप्न्या म्हणला जरा तूप टाक म्हणला, त्याच्यात चांगलं लागते म्हणून जरा तूप टाकून पिला. मित्रांनो सगळ्या रश्श्याची वाट लावून घेतली बघा. तसाच रस्सा चांगला होता. मटणात तूप टाकल्यावर खरं ते मस्त लागलं बघा. तसं जेवण 1 नंबर होतं, फक्त जरा तांबडा रस्सा एवढा खास वाटला नाही. इथं पोट भरून जेवून झालं. अक्षय केळे घेऊन आले बघा आम्हाला ताराबाई पार्कात या साळुंकेमध्ये आईस्क्रीम खायला. मित्रांनो आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतो, तोपर्यंत तुम्ही जर अजून मला फॉलो करत नसाल तर तेवढं प्लीज फॉलो करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू.